हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकार पुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र आठवीचा महापुण्य राशी नमस्कार माता श्री ज्ञानेश्वरासी कुंडली गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सदानंद त्रिपटाश्च अर्वङ्गकाणीपमचीन्द्र आद्या चौरङ्गी रेवाणकभर्तृसंज्ञा बभूव नमनाथ सिद्धा ओम श्री चैतन्यनाथ महाराज की जय महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री मार्तंड भगवान नमः श्री गुरुभ्यो नमः जय जयाजी जगत पालका जगतपते वैकुंठ नायका जगत सृजका यदुकुल टिड़का भक्त सखा तू होसी निखिल निरंजन निर्विकारा विवेक रत्न वैरागरा शुद्ध सत्व गुण गंभीरा रुक्मिणी वंदन दिन बंधो तरी कृपाल नवा पंढरनाथा पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा मागील अध्यायी अनाथनाथा जन्म चौरंगीता करविला पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला नंतर त्यांचं जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला आणि ते मागच्या कथेची सुसंगती सांगतात की या शशांकर राजाच्या पोटी त्या कृष्णागराचा जन्म झालेला आहे जे ते महादेवाच्या वीर्यापासून त्यांची उत्पत्ती झाली तो मुलगा हळूहळू त्यांच्या दरबारी मोठा होऊ लागला त्याच्या लग्नाची तयारी चालू असतानाच ह्या राजाची पत्नी मंदाकिनी ही मृत पावलेली आहे आणि म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्या दुसऱ्या पत्नीने यांच्यावरती यांच्यावरती थोडं त्यांना असं वाटलं की हा जो मुलगा आहे हा कोण आहे तो तिकडं पतंग उडवीत होता माडीवरती आणि म्हणून त्यांनी केलं त्या राणीच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काम भावना उत्पन्न झाली त्याला बोलवून आणलं दासीने आणि त्यांचा हात धरलेला आहे त्याबरोबर त्या मुलाला ते काही बरं वाटलं नाही त्यांनी तो हात सोडून घेतला मागे आणि तिथून तो निघून गेलेला आहे मात्र ही जी गोष्ट आहे ती मात्र त्या भुजावंतीच्या मनाला फार लागलेली आहे तिच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना पण तयार झालेली आणि मग अशा प्रसंगाला कोणीतरी सांगितलं पाहिजे कोणाला तरी म्हणून त्यांनी त्या दासीला बोलवलं आणि त्या दासीला ही गोष्ट सांगितली ज्या दासीनं त्यांना बोलवून आणलेलं होतं आणि ती निघून गेलेली होती त्या दासीला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर भुजावंती म्हणते की बाई काय सांगू आता माझं मी काही जिवंत राहत नाही मला जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही माझ्या हातून अशी चूक झालेली आहे पण ती जी दासी होती ती फार हुशार होती ती म्हणते की बाई साहेब अहो ह्या असं उलटा विचार का म्हणून तुम्ही करता असं काही करू नका तुम्हाला मारायची काहीच गरज नाही उलट तुम्ही मारण्याच्या ऐवजी आपण त्या राजकुमारावरतीच आळ घेऊ कुभांड रचू काहीतरी ढोंग करू आणि त्या राजाच्या मनामध्ये त्या मुलाच्याबद्दल द्वेष भावना तयार होईल आणि राजा त्यांना मारेल तरी देतात नाही सापत न माता जोडली तिथे कामसरता श्रीकृष्णागर प्राथमिक सुद्धा बळेच नेले पातारोणी ते सांगून सकळ वृत्तांत प्राणघाताची झाली उदित परी ती सखी प्रज्ञावंत देत मसलत तेसी म्हणे बाई व भुजावंती ईश्वर करणे प्रारब्ध गती
जे असेल तसेल मूर्ती घडून येईल, भिवू नको, जाऊ तू घाबरू नको आणि मी सांगते त्याप्रमाणे तू कर. वास्तविक तिच्या मनामध्ये असं काही विचार नव्हता, पण मात्र तिनं एक प्रकारे ते लादलंच तिच्यावरती. विश्वासू माणूस म्हणून त्या सखीकडं पाहिलं, दासीकडं, आणि त्या दासीने मात्र तिला उलटा सल्ला दिलेला आहे. ती म्हणते की बाई तू त्या मुलाच्याबद्दलच राजाबद्दल वाईट वाईट सांग आणि मग राजाला क्रोध होईल. अरे पण नेमकं काय सांगू असं ज्या वेळेला भुजावंतींना विचारलं त्यावेळेला ती दासी म्हणते की तू असं सांग की मी घरामध्ये एकटीच होते, तो तिकडे पतंग उडीत होता, तो तुमचा मुलगा, मला माहिती पण नाही कोण आहे काय आहे, तो आला अचानक मला पाहून आणि त्याने येऊन माझा हात धरलेला आहे असं सांगितल्यानंतर त्या बाईने मनात विचार केला की हे ठीक आहे, आपण मरण्यापेक्षा आपण असं काहीतरी उलटी कृती करू, ही दासी सांगते तिथं आपण ऐकू. त्याप्रमाणे तिनं करायचं ठरवलं. तरी त्या उदकाचे आधी वळण दुःख सरते बांधावे बंधन बांधिले असं जे पण सुख येईल निर्विका. ऐशी सांगून ती युवती गेली आपले सदनाप्रती, येरीकडे भुजावंती कनक मंचके पोहडली. तू असं कर, आता लगेच जाऊन झोप आणि राजा आता यायचा वेळ होईल त्यावेळेला तू काय पुढं दररोज सामोरी जाते पंचायती झोप, तसं काही जाऊ नको. आणि मग राजा इथं येईल त्यावेळेला तू रड गाग आणि बळद डोळ्यामधून अश्रू काढ आणि मग राजा विचारीन काय झालं. त्यावेळेला तू हे सगळं उलटं त्यांना सांग की तुमचा जो मुलगा आहे तो इथे आला होता आणि त्यांनी माझा हात धरलेला आहे. त्याजून अन्नोदक स्नान कैसे शृंगार कुंकुम लेणं सर्वोपचारात त्याजून विन्मुखतये पोहडले. तो येरीकडे शशांगर पारदी खेळून कानन भार चिंता भेची फेडून लहर सदना तदा जात. संध्याकाळचा वेळ झालेला आहे. राजा शिकारीवरून परत आला आणि त्या ठिकाणी तो पाहतो तर आज काही ती भुजावंती राणी पंचरथी घेऊन त्याला काही ओवाळायला आलेली नाही. मग मात्र त्याला मोठं वाईट वाटलेलं आहे. तो होऊन त्या राणीच्या मालामध्ये गेला, पाहतो तर राणी झोपलेली आहे. अहो राणीसाहेब काय झालं, तुम्ही असं का झोपले. त्यावेळेला ती सांगते की महाराज काहीच सांगता येत नाही. ती पहिल्यांदा तर बोले ना, कारण त्या दासीनं पक्क पडवून ठेवलेलं होतं आणि मग ती काही बोलत नाही. असं पाहून राजाला आणखीनच कळवळा आला. ती रडती असं पाहून ती म्हणते की महाराज तुम्ही काही चिंता करू नका, राणीसाहेब मी सांगेल त्या पद्धतीनं तुम्ही मला सांगा नेमकं काय झालेलं आहे. तुम्हाला कोणी बोललं का, कोणी तुम्हाला दुखावलं का, आणि जर असं जर कोणी जर काही दुखावलेलं असेल तर मी त्या ठिकाणी त्यांचा नायनाट करीन, त्यांना इथं तुमच्याकडे उभं डोळे करून सुद्धा पाहता येणार नाही अशी परिस्थिती करून ठेवीन. तो ती म्हणते की भुजावंती राजा देखून बोले युक्ती म्हणे हो आरती शयन केले जेवलगे. परितय उत्तरानं ते काहीच न बोले राजा प्रती जीवन आणून नेत्रपाती अश्रू ढाळी ढळढळ काहीच बोला न पहिल्यांदा ती. आणि नंतर मग तिनं सांगितलं की महाराज काय सांगायचं, अहो तुमच्या भरोश्यावरती मी होते, पण मात्र हा जो तुमचा सावत्र मुलगा आहे त्यांनी मला तिकडून लांबून पाहिलं, तो इकडे आला आणि तो माझ्या मागे धावलेला आहे. त्यांनी माझा हात धरण्याचा प्रयत्न केला आणि मला सांगितलं की एकांतामध्ये चल माझी इच्छा पूर्ण कर. असं म्हटल्यानंतर मी घाबरले, पळू लागलेले. पळता पळता काहीच ठिकाणी पडलेसुद्धा मी, पण मात्र मी तुमच्यासाठी जीव तगून ठेवलेला आहे की एकदा तुमचं दर्शन घ्यावं आणि नंतर आपला जीव सोडावा, काहीतरी हत्या करून घ्यावी आपली स्वतःची, म्हणून मी या ठिकाणी तुमची वाट पाहत थांबलेली आहे. ही ज्या वेळेला गोष्ट राजाला कळाली, राजाला वाईट पण वाटलेलं आहे आणि त्या मुलाचा राग पण आलेला आहे. वास्तविक असं नव्हतं, पण मात्र कानामध्ये डोळ्यामध्ये अंतर राहतं, पण मात्र त्यांनी काही स्वतःची काही खात्री केलेली नाही. आपली राणी रडते आहे हेच त्याला पहिल्यांदा दुःखास्पद वाटलं आणि राणीचे शब्द त्याला खरे वाटले आणि तो रागाने लालेलाल झालेला आहे. पळता कोण झाली अवस्था उलथून पडले महीवरती परिम्या धरून तैशी शक्ती आडकवाड पै केले. मग तो छलबल तो होऊन पाहे आपले सदन तस्मात आता आपला प्राण ठेवीत नाही. महाराजा तो इतका माझ्या मागे धावलेला आहे, मी पडले सुद्धा. मग मात्र शेवटी काय केलं, मी माझा हा दरवाजा लुटून दिला आणि दरवाजा कडी लावली. त्यावेळेला तो इथून निघून गेला आणि मग ही गोष्ट राजाला पटलेली आहे. राजा म्हणतो की हेच कारण आहे तुमच्या नाराजपणाचं, तर ते कारण मी दूर करून टाकीन. भयंकर राग आलेला आहे, तळपायाच्या आग मस्तकाला गेली. राजा बाहेर आलेला आहे, कोण आहे तिकडे. लगेच त्याबरोबर तिथले जे 4-2 सेवक धावत आलेले आहे आणि ते म्हणतात महाराज काय आज्ञा आहे. त्यावेळेला ह्या राजाने मागचा पुढचा विचार न करता त्या ज्या शशांगर त्यांचा राजांचा जो मुलगा आहे कृष्णागर त्याला धरून आणा आणि त्याचे हातपाय तोडून टाका अशी आज्ञा दिलेली आहे. वडवानल तरी कैसा शिखा मिरवी अंबरलेशा सुतरत्न लागी कैसा ग्रासू पाय क्षणात
तैसाची येऊन सदना बाहेरी आरक्त नेत्री भवते पाहे, कोणी म्हणे आहे रे तिकडे पुढे यावे माझ्या, राव क्रोधे पाहत हस्ते म्हणे हस्त पादाते करा खंडित, पुन्हा येऊन सांगत धाव धावने राजा तिचा. त्याला धरून आणा आणि त्याला त्या चव्हाट्यावरती लावून त्याचे हातपाय तोडून टाका अशी आज्ञा दिल्यानंतर ते सेवक भाव चढले. अहो तर तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही अशी आज्ञा देत आहे. ते म्हणतात तुम्हाला काय करायचं, मी सांगितलं तेवढं करा. त्याप्रमाणे त्यांनी त्या मुलाला धरलेलं आहे. आता तो मुलगा गण सशक्त होता, अवतारी पुरुष होता. प्रत्यक्ष महादेवाच्या वीर्यापासून त्याची उत्पत्ती झालेली होती. पण 10-5 लोकांनी बळाच्या पुढं त्याचं काही चालेना, ते घेऊन गेलेले आहे तिकडं. आणि त्याच्यामध्ये एक जो चतुर्सेवक होता तो पुन्हा माघारी आला आहे. तो म्हणतो की थांबा इथे आणि मी जाऊन पुन्हा एकदा राजाला विचारून खात्री करून घेतो. म्हणून तो पुन्हा राजाकडे आलेला आहे. राजाने विचारलं का आलास, त्याचे हातपाय तोडले का असं विचारलं. तो म्हणतो की नाही महाराज, तुम्ही खरोखरच तसं आज्ञा दिलेली आहे ते तसं करायचं आहे का. ते म्हणे मग सांगितलेलं त्यांना, त्याच्यामध्ये तुम्ही परत येऊन विचारायचं काहीच कारण नाही, जा आणि त्याचे हातपाय तोडून टाका. हेरीकडे चव्हाट्याची कनकर गवतरंगी राजसुतासी दुती बैसुनी हस्तपादासी योजिते झाले छेराया, एकच या कांत वर्तळात येथे कोणी कोणानं विचारी जेथे, पाहून सकळ संग्रामाते भयभीत संपूर्ण. उपरी यजुनी पद निगुती तीक्ष्ण धारा शस्त्रे हाणती, ती एक घाईची ती पद कमलेत पडेली. मग त्या ठिकाणी त्यांनी खात्री झालेली, राजाचा हा हुकूम हा त्यांची खात्रीपूर्वक हाताळत आणायचं आहे आपल्याला असं म्हणून त्यांनी त्या राजाला त्या मुलाचे हातपाय तोडायचं ठरवलं. खूप लोक गोळा झालेले आहेत आणि ते म्हणतात की थांबा महाराज सेवक हो, आम्ही एकदा राजाकडे जातो, राजाला विनंती करतो की काही असेल तर तुम्ही पुन्हा एकदा या निर्णयाचा पुनर्विचार करा आणि असं काही होऊ देऊ नका. म्हणून ते लोक राजदरबारामध्ये आलेले. पण राजाचा क्रोध पाहिला त्यांनी आणि त्यांचं बोलणंच दूर राहिलं. तेही काही बोलू शकलेले नाही. ते पुन्हा परत गेले. इकडं तेवढ्या वेळामध्ये त्यांचे जे सेवक होते त्या सेवकांनी त्यांचं कर्तव्य निभावलं. रोवा कुंजरोवा आपल्याला काय घेणं तरी आपल्या राजाने सांगितलं ते करायचं. त्याप्रमाणे त्यांनी त्या चौरंगाचे त्या मुलाचे कृष्णागराचे हातपाय त्या चौरंगाला बांधलेले आहेत आणि तराट्यांनी हातपाय बांधून त्याचे हातपाय कुऱ्हाडीने तोडून टाकलेले आहे. रक्ताचा प्रवाह वाहिलेला थारोळ साचलेलं आहे. अनेक लोक येतात, तोही असा येतेने ओरडतोय पण मात्र त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्याला मूर्छा आलेली आहे. लोक येतात, हळहळतात आणि पुन्हा परत निघून जातात. असं चित्र त्या चव्हाट्यावरती दिसलेलं आहे. मग ते दुःख पाहुनी लोक दुःखाने करती महाशोक, आहा कृष्णागर सारखे माणिक व्यर्थ राहे भंगेले, एक म्हणतात म्हातारपणी राजा तळला आहे प्राज्ञी, ऐसा पुत्र लावण्य खानी नष्ट केला पदवीचा, तरी राजा परमभ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट, आता येथे राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना. तेव्हा लोक मनामध्ये विचार करायचे, फार चढपडल्याचे मनामध्ये. काय करतात, राजाच्या पुढं काही चालत नाही, सत्ते पुढं शान पण चालत नाही म्हणतात. आणि मग ते तिथं हळहळायचे. ते म्हणायचे की ह्या राजाला म्हातारपणी चढ लागला का काय. खुशाला आपल्या मुलाचे हातपाय तोडायचे आदेश दिले आणि हा स्वतः मात्र तिकडे एकटा बसलेला आहे. लोक म्हणतात की ह्या राजाने ह्या मुलांनीच काहीतरी केलेलं असेल. आता तर्क वितर्क चालूच आहेत, कोणी काय बोलतं कोणी काय बोलतं. मात्र इथं त्याच्यावरती त्या मुलावरती मात्र अशी वेळ आलेली आहे. असाही होऊन तो पडलेला आहे, त्याचे हातपाय तोडले गेलेले आहे आणि जो अपराधीपणासारखा पडलेला आहे एकटाच. एक म्हणे राजनीती तैशी आहे सर्वक्षिती, गृही दाविली क्रोध संपत्ती धाक पडेल प्रजेते, एक म्हणे प्रश्न प्रश्नागर कुबुद्धी धरली मातेवर, ते शिक्षा पावला साक्षात्कार राया दोष न लावायची. तो गोष्ट बाहेर पण कळलेली होती आणि त्याचा उलटा प्रचार केला गेलेला होता. काही लोक म्हणायचे की या कृष्णागराचाच दोष आहे, हा जर यांनी जर त्या आईचा हात धरला नसता तर कशाला राजाने अशी शिक्षा केली असती. दुसरे लोक म्हणायचे अहो पण असं जरी काही जर असलं ते खरं असेलच कशावरून, खोटंही असू शकेल. समजा खरं जरी असलं तरी सुद्धा राजाने असं करायला नको होतं. आता कोण काय बोलतं कोण काय बोलतं असं बऱ्याच दिवसापर्यंत तो विषय चाललेला आहे आणि तो मुलगा मात्र तिथं हातपाय तुटलेल्या अवस्थेमध्ये पडलेला आहे. काही लोक म्हणतात ते राजशासनच असं राहतं, एकावाला जर शिक्षा झाली पुढचे लोक असं करणार नाही म्हणून राजाने राजाचा धर्म पाळलेला आहे. ऐशा नाना परी युक्ती दृष्टी व्यक्त तरिका करू नये, प्राणांत दुष्ट आहे झुजूषित मारू नये की त्याला, ऐशी नाना परीची युक्ती उभे जाण तर्क वितर्क जगी बोलती, अपार मेळा चव्हाट्याप्रती मिळाला असेल लोकांचा. म्हणून ते लोक त्या ठिकाणी अनेक लोक आलेले आहे. कोणी हळहळतात
कोणी राजाचं सन्मान करतात, कोणी राजाबद्दल वाईट बोलतात. असं करीत करीत नेमके खूप मोठी गर्दी त्या चौकामध्ये झालेली आहे. नेमके त्याच संधीमध्ये त्या गिरनार पर्वतावरून गिरनार पर्वतावर जाण्यासाठी गिरी पर्वतावरून निघालेले मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ ह्याच कौंडिण्यपूर नगरामध्ये आले. ह्या चौकामध्ये ते थांबलेले पाहता तिथं मोठा जनसमुदाय. म्हणून त्यांनी चौकशी केली. त्यावेळेला त्यांना असं कळलं, हा जो राजाचा मुलगा आहे कृष्णागर, याला राजाने शासन केलेलं आहे. त्याच्या हातून अशी चूक घडली म्हणून त्याचे हातपाय तोडलेले आहेत. असं म्हटल्यानंतर त्या गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ हे मनाने फार हळवे होते. साधू हृदय होतं त्यांचं. करी ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभा विण प्रीती. तर त्यांना काही कोणापासून काही लाभ नव्हता, पण मात्र लोकांच्या वरती उपकार करावेत, त्यांच्या सद्भावनेला यश द्यावं. तुका म्हणे त्यांच्या सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. म्हणजे त्यांच्या चांगल्या कर्माला प्रोत्साहन द्यायचं आणि कोणत्याही प्रकारचं भय न घालता ते चांगले कर्म करून घ्यायचे, अशी त्यांची वृत्ती होती. आणि त्यांनी त्या ठिकाणी मोठा मनात ती गोष्ट लावून घेतलेली. दोघंजण एका बाजूला गेले आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ विचार करतात की ह्या मुलाला जी काय अशी वाईट अवस्था झालेली आहे, आता याच्याबद्दल काय करावं. जोपर्यंत दृष्टी आड का सृष्टी आड आपल्या दृष्टीसमोर नव्हतं, त्याच्यामुळं आपल्याला काही त्याचं काही घेणं देणं नव्हतं, त्याची दखल द्यायची आपली काही गरज नव्हती. पण आपल्यासमोर त्या मुलाचे हातपाय तोडून टाकलेले चाललेले आहेत आणि ह्या मुलाला आपण योग्य प्रकारे पाहायला पाहिजे. म्हणून ते मारुतीच्या मंदिरामध्ये गेले. तिथं ते उतरलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथांनी ध्यान लावलेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी ध्यान लावून विचार करतात की हा मुलगा कोण आहे आणि ह्या मुलाला असं शासन का करण्यात आलेलं आहे. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं, अहो हा तर प्रत्यक्ष शिवाच्या वीर्यापासून तयार झालेला मुलगा आहे हा. आणि मग ते सुरतेने गंधर्वीपासून ती गोष्ट त्यांना कळालेली आहे. आणि ते विचार करतात की असा अवतारी पुरुष असून सुद्धा त्याचे हातपाय तोडले गेलेले. प्रारब्ध गती ती कठीण राहते, ती काही चुकत नाही. काही असो कारण पात्र त्याची आज वाईट अवस्था झालेली आहे. परी मच्छिंद्राते पाता ऋण दावता झाला गौरनंदन, जळजळ सुते पाहून परमचित्ती द्रवला असे. परी जाता अन्याय काय लोकांपाशी पोसो जाय, क्षण चित्त करून हृदय करणी विलोकी बाळाची. मग मात्र त्यांना त्या ध्यानामध्ये अंतर्ज्ञानाने कळालेलं आहे की हा मुलगा याची काहीच चूक नाही आहे. त्याच्या सावत्र आईनं कुठं केलं, ढोंग केलं आणि राजाला नाही ते गोष्टी सांगितल्या आणि स्वतःवरचा दोष काढून टाकण्यासाठी त्यांनी ह्या मुलाला दोषी ठरवलं आणि याचे हातपाय तोडलेले आहे. त्यांना मात्र फार वाईट वाटलेले. ते म्हणतात की गोरक्षा, हे काही घटना झालेली आहे फार वाईट आहे. गोरक्षनाथांनी पण ध्यान लावलेलं आहे, त्यांनाही तीच गोष्ट कळलेली आहे. गोरक्षनाथांचं मन कळवळलं. गोरक्षनाथ म्हणतात की गुरुजी, त्याला आता काय करावं. गुरुजींना मोठा राग आलेला आहे. मच्छिंद्रनाथांना हे वाईट चालत नव्हतं, असत्य चालत नव्हतं. त्यांचं काय असेल ते सत्य गोष्टी त्यांना लागत होत्या. ते म्हणतात मी आत्ता जातो आणि त्या राजाला शासन करतो. पण त्यावेळेला गोरक्षनाथ त्यांना आवडतात की म्हणतात की महाराज, तुम्ही असं काही लगेच काही करू नका. परी जो आहे मूर्ख राय, चित्ती योजिता नय न्याय, बाळाभरी ती निघाय कोपशास्त्री योजिला. बाळाला बुद्धिभ्रम विषय लोभी अतिवरिष्ठ, मै नसावा महाभ्रष्ट मै भार आगळा. लागून कांतेच्या बुद्धी संगती बाळा लागी केली आरती, तस्मात राजा विषय भक्ती ठेवू नये महिषाचा. अन्यायी राजा जमिनीवरती त्याला राहण्याचा अधिकार नाही, त्याला आपण संपवून टाकू. म्हणून मोठ्या रागाने हे मच्छिंद्रनाथ निघालेले. पण गोरक्षनाथांनी त्यांना सावध केलं की गुरुजी, असा राग काही चांगलं नाही. अहो सामान्य लोकांनी राग केला तर तो ठीक आहे, पण तुम्ही जाणते, तुम्ही जर असं जर राग करू लागले तर रागामध्ये न जाणू काही पण घेऊन बसन आणि मग ते पुन्हा निस्तरता आपल्याला वेळ द्यावा लागेल. ऐसे चित्ती धरून तेथे उभे निघाले मंडळातून. मग गोरक्षा सगळं पुन्हा निवेदिले राजाचे. सगळं गोरक्षा निवेदन होता, तोही आपले हृदय पाहता. पाहून म्हणे गुरुनाथा, याचे नाव रंगात आणावे. अरे मग तू असं म्हणतो की त्या राजाला शासन करू नये, पण ह्या बाळाचं विनाकारण त्याला शासन झालं त्याचं काय. आणि अपराध नसताना जर केलेलं अदंडासिक करिता शासन, तोही मोठा दोष सांगितलेला आहे. आणि मग त्याला याची देही याचे डोळा आपण त्याला शासन करू. गोरक्षनाथ म्हणतात की त्याची आता लगेच गरज नाही. मग काय करायचं. गोरक्षनाथ हे हुशार होते, विवेकी होते. ते म्हणतात की महाराज, आपण असं करू, त्या मुलाला आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ, त्याला नाथपंथाची दीक्षा देऊ. आपल्या नाथपंथाचा पण विस्तार होईल आणि
त्याच्याच हातून नंतर पुढं मागं येऊन त्या राणीला पण शासन करू आणि ह्या राजाने जो काही चुकीचा निर्णय घेतला विचार न करता त्याला सुद्धा आपण चांगल्या प्रकारची शिक्षा करू. पण आता नाही, त्याला काही काळ हा जाऊन द्यावा लागेल. कोणतीही गोष्ट ही लगेच होत नसती, कोणताही याला वेळ द्यावा लागतो आणि तसा वेळ आपण दिला पाहिजे. कारण आपण विवेकी आहोत. सर्वसामान्य लोकांनी जर असा चुकीचा निर्णय ताबडतोब घेतला तर त्यांच्यासाठी ठीक आहे, पण आपण साधू संत आहोत, आपण काही हे असं करू नये. तरी आता सौम्य उपचार राजा करू वागोत्तर मागून घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा. ऐसे गोरक्ष बोलता वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी मग ओवायता राजसत्नी प्रविष्ट झाले महाराजा. पुढे झाडूनी द्वार रक्षक श्रुत करविले नाव दोन दिक की मच्छिंद्र गोरक्षक पुन्हा ऐक भेटीसी येते महाराजा. मग त्यांनी काय केलेलं तिथं जाऊन दोघांचा एक विचार होता गुरु शिष्यांचा. त्यांचा गोरक्षाचा विचार गुरुजींना पटलेला आहे मच्छिंद्रनाथांना. दोघं जण गेलेले हे राजाच्या दरबारामध्ये वरती आणि तिथं जाऊन त्या चौकदारांच्या हाताने त्यांनी निरोप पाठवला की हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ इथं आलेले आहे. जे मच्छिंद्रनाथ कविनारायणाचा अवतार आहे, जे गोरक्षनाथ हरिनारायणाचा अवतार आहे, मोठी तपश्चर्या त्यांची पाठीशी आहे. मच्छिंद्रनाथांच्यापासून हा नाथपंथ तयार झालेला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला राजाच्या कानावर गेल्या आणि हे तुमच्या दारावर उभे आहेत असं म्हटल्यानंतर राजाला मोठा आनंद झालेला आहे. सगळं काही राजकारणाने तो मन जे व्यापलेलं होतं तो ते राजा स्वतः उठला, आपल्या मंत्री प्रधानांना बरोबर घेतला आणि त्यांना सामोर आलेलं आहे दाराच्या बाहेर आणि त्यांच्या येऊन साष्टांग दंडवत घातलेलं आहे मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांना आणि त्यांना मान सन्मानाने आपल्या दरबारात घेऊन चाललेला आहे. म्हणे महाराजा योग द्रमा तुमचे चरणी असे प्रेमा दर्शन दिले भक्ती योगमा ममा भक्ता कारणे. तरी आता कामशक्ती वेद कोणती सांगा जती ते विरुद्ध काळ गती फळ येतील तैशीत. तरी तिच्छक्ती उल्हासपणे अर्थ दावा मन कारणे ते त्यावरी कामना पाहून तुष्ट होईल. महाराजा तुम्ही कोण आणि ती सगळी गोष्ट आम्हाला कळली तुम्ही कोण आहात, पण मात्र आता दरबारामध्ये चला शांत व्हा आणि इथं येऊन तुम्ही चांगल्या प्रकारे मान सन्मान करा. ऐसे बोलता नरेंद्र पाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ शब्द चातुर्य लापिकारा ताळ चौरंगी भाव निघाले. म्हणे महाराजा नरेंद्र तमा एक काम वेधला आम्हा आज तुमच्या कोंढण्य ग्रामा बाळ शासनी विलो केला. तो आमच्या मनामध्ये काय इच्छा आहे असं विचारल्यानंतर ते सांगतात की महाराज आम्हाला काहीच इच्छा नाही, आम्ही तर साधू संत आहोत, आम्हाला दान देणं आणि लोकांच्या कल्याणासाठी फिरत राहणं तीर्थयात्रा करीत राहणं हेच आमचं कर्तव्य आहे. गर्भगिरी पर्वतावरून निघून आम्हाला दत्ताने बोलवलं म्हणून आम्ही या ठिकाणी चाललेलो आहोत गिरनारला. आणि जाता जाता या कौंडिण्य ग्रामामध्ये येऊन ही परिस्थिती पाहिली. या ठिकाणी त्या मुलाला शासन करण्यात आलेलं आहे. तो मुलगा तिथे चौकामध्ये पडलेला आहे. बरं म्हणे महाराज पण तुमचं त्यांच्याशी काय? त्यावेळेस ते म्हणतं की तो मुलाला आमच्याकडे सोपवा, आम्ही त्याला आमच्या बरोबर घेऊन जातो आणि त्याचं आम्ही सगळं पालनपोषण करू. राजा म्हणतो अहो तुम्ही वेडे का खोळे, अहो त्याला हात नाही पाय नाही आणि मग तुम्हाला तर त्याला डोक्यावरती घेऊन वागवावं लागेल. राजा मच्छिंद्रनाथांना राग आलेला आहे. मच्छिंद्रनाथ म्हणतात तू देणार आहेस का नाही असं निर्वाणीचं बोलल्यानंतर राजा पण मनामध्ये घाबरलेला आहे. अहो योगी मुनी येते न जाणू एखाद्या वेळेला राग आला तर शाप देतील. ते म्हणतात की महाराज तुम्ही खुशाल त्याला घेऊन जा. दुसऱ्या मनामध्ये विचार राजाच्या हा आलेला आहे तिला असा की आपल्याला तरी त्याचा सांभाळ करावाच लागला असता, त्यापेक्षा परस्पर होतच आहे ना, तर जाऊ द्या. आणि मग त्यांनी असा विचार करून थोर मनाने त्यांना परवानगी दिली. ते दोघं जण आलेले आहेत त्या चौकामध्ये जिथं त्या मुलाचे हातपाय तोडून टाकलेले होते तिथं येऊन हे दोघं जण उभे राहिलेले आहेत. ऐसे बोलता घरा पाळ उठून झाले तत्काळ परोपकार या ठिकाण वाळ चौरंगा पाशी पातळे कनक चौरंगी सुधरी युक्त तैसात उचलेला मैभू सुत नेऊन आपले शिबिरात हस्तपाद तळविले. त्या ठिकाणी स्वतः मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्या चौकामध्ये आले. सोन्याच्या चौरंगावरती त्या बाळाचे हातपाय तोडलेले होते. तो मुलगा बराचसा मोठा होता आणि मग त्यांनी गोरक्षाला सांगितलं मच्छिंद्रनाथांनी आता याला कसं न्यायचं. गोरक्षनाथ म्हणतात तुम्ही काही चिंता करू नका, अहो मी त्याच्यासाठी जे त्यांनी त्या चौरंगासहित हातपाय तोडलेलं मुलाला उचललेलं आहे आणि तिथं ते उतरलेले होते मारुतीच्या जवळच्या आसपास तिकडे ते घेऊन गेलेले आहेत.
तो ते गवर परम गोमट पाहून बोलती प्रताप सुबट म्हणती चौरंगी निश्चय तुळबट येथे कसून पाहावा निर्जीव पुतळा नृत्य करत तेथे मिळवले गहिनी नाथ मग हस्तपाद निमित्त काय आश्चर्य झाले ते मधुश्रोत्याने विचारलं. अहो त्यांनी असं हातपाय तोडलेल्या अवस्थेमध्ये त्या मुलाला घेतलेलं आहे आणि ते घेऊन चाललेले आहे. मग त्यांच्यामध्ये काही एवढं सामर्थ्य नव्हतं का? तुम्ही तर सांगताय एका बाजूला अशक्य ते काय तुम्हाला राजना निर्जीवा सजीव करावं यावं. तुम्ही पूर्वी निर्जीव लोकांना सजीव केलेलं आहे. मुखम करुती वाचालम पंगुम लंग येते गिरी कृपात मम वंदे परमानंद माधव. किती जर कृपा झाली तर लंगडा माणूस निरुपरत ओलांडून जाईल. एखादा मुका माणूस असेल तो पंडितासारखा वाचाळ होईल. आणि सगळं असताना तुम्ही मात्र त्याच्यावरती का कृपा केली नाही? तर त्यावेळेला हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ सांगतात, ग्रंथकार सांगतात की काही ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सहज करू शकतात. साधू संत जे आहे यांच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती राहते. पण मात्र सृष्टी व्यापार वर्जित ते करू शकत असले तरी सुद्धा ते तसं नेहमीच करतील असं नाही. त्याचं कारण काय? तर त्या विविधा त्याच्या क्रियेमध्ये यांनी आपण बंधन करणं वेगळ्या पद्धतीनं वागणं हे बरोबर नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या गोरक्षनाथांचा विचार होता की यांना असं एकाएकी हातपाय देऊन सजीव करण्यापेक्षा आणि हे करण्यापेक्षा यांच्याच हातून काही दिवसापर्यंत तपश्चर्या करून घेऊ. त्याचप्रमाणे त्यांना नाथपंथामध्ये त्यांचा प्रवेश होईल आणि एक नवीन नाथ आपल्या ह्या नाथपंथामध्ये भेटतील आणि त्यांच्या हातून अनेक लोकांचा उद्धार होईल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी तसे काही ते संजीवनी प्रयोग केले नाही. त्यांना काय हातपाय दिलेले नाही. तसंच उचललेलं हे मारुतीच्या देवळापर्यंत आणलेलं हे त्यांनी स्वतः त्यांचे ते जखमा वगैरे धुतल्या, साफसफाई केली. दुसऱ्या दिवशी त्यांना थोडंसं खायला दिलं आणि तसंच पुन्हा उचललं आणि डोक्यावरती घेऊन ते पुढं त्या गिरनार पर्वताकडं निघालेले आहेत. तूर्त करुणी दुःखाते शमन पुढे पहा म्हणती नेमानेम सुदे समान उत्तमोत्तम फळा निर्भूत त्यायसे ऐसा विचार करून ते तळ लागले पद हस्ती मग राहून ते राहते पुढे गमती महाराजा. असं करीत ते पहिल्यांदा ह्या बद्री केदाराला आलेले. तिथं जाऊन त्यांनी महादेव शंकरांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. महादेवांचं दर्शन घेऊ आणि नंतर मग पुढं आपल्या गिरनार पर्वताच्या रस्त्याला लागू असा विचार करून ते त्या शिवालयाच्यामध्ये आलेले. शीघ्र जाऊनी शिवालयात भावे वंदिला उमाकांत व परितवंगी ठेवून तेथ काननाथ संचरले. कानने हिंडता तेथ पाही एक गवर देखिले मही देखता दिसवती तया ठाई गुरुग्राम आधारी. मग ते त्यांनी दर्शन घेतलं महादेव शंकरांचं. तिथून बाहेर आलेले आणि ते त्यांना महादेवाच्या दरबारामध्ये बसवलं. थोडा वेळ चौरंगीनाथा तुम्ही इथं थांबा, आम्ही आता इथे बाहेर जाऊन येतो, थोडं पाहतो. आणि म्हणून ते बाहेर गेलेले. ते बद्री वन, बद्री म्हणजे बोर, ते बोराचं वन होतं आणि खूप दाट जंगल होतं. त्या दाट जंगलामध्ये फिरत ते त्यांनी गेलेले. तर तिथं त्यांना एक गुहा दिसलेली आहे. गोरक्षनाथ म्हणतात की गुरुजी या चौरंगीला ज्यांच्या हातपाय तोडलेले आहे त्या कृष्णागराला इथं तपश्चर्याला बसून देऊ. म्हणजे त्यांची सहनशक्ती किती आहे, धैर्य ते बी कळन. न दुर्ग धृतीचा धसो अशिव भाव मागे खसो. म्हणजे जो धैर्याचा किल्ला आहे तो कधी खचला नाही पाहिजे. आणि ज्या अशिव भावना आहे, परमेश्वर असतो का आणि असं कधी होतं असतं का, ह्या ज्या भावना याला अशिव भावना म्हणलेलं आहे. तर ह्या निघून जावात. त्याचप्रमाणे हा धैर्याचा किल्ला कायम राहावा. यांचंही धैर्यबळ आपण ओळखू, किती संकटामध्ये राहू शकतात. आणि आता त्यांनी एवढं सहन केलं, हातपाय तोडलेले, पण अजूनही पुढं बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतील. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ती गुहा पाहिली आणि गुरुजींना सांगतात की गुरुजी, गोरक्षनाथ म्हणतात की मच्छिंद्र गुरुजी, अहो आता आपण असं करू, त्या बाळाला इथं घेऊन येऊ, ह्या गुहेमध्ये ठेवून देऊ आणि त्याला तपश्चर्यासाठी इथं बसू. तो विचार मच्छिंद्रनाथांना आवडलेला आहे. आणली परी गुहागृहात उचलून वरल्या जमिनीत शस्त्रास्त्र झेलपून तेथे अंधार व्यक्त केलेसे ऐसे कृत्य करून तेथे पुन्हा परतून आले नाथ. स्कंधी वाहुनी चौरंगी ते परतून गेले त्या ठाई. साफसफाई केली गोरक्षनाथांनी स्वतः. मच्छिंद्रनाथांनी ते पाहिलं, सगळा अंदाज घेतला आणि हे हरकत नाही, त्यांना तपश्चर्याला बसवण्यासाठी हे स्थान योग्य आहे असं म्हणून ते पुन्हा शिवालयामध्ये आले बद्रीनाथाला. आणि त्यांनी त्या
शेवटचं दर्शन घेतलं महादेवाचं आणि आता आम्ही निघतो म्हणून चौरंगीनाथाला उचलून घेतलेल्या त्या कृष्णागराला चौरंगासहित आणि त्या गुहेमध्ये आलेले आहे. त्या गुहेमध्ये त्यांना ठेवलेलं आहे आणि सांगतात की हे कृष्णागरा, आता या ठिकाणी तुला थांबावं लागणार आहे. आम्ही काय तुझ्याबरोबर राहणार नाही. आम्हाला पुढं काम आहे. दत्ताने आम्हाला बोलवलेलं आहे गिरनारला. तोपर्यंत आम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही इथं राहा आणि इथं तुम्ही तपश्चर्या करा. त्यांच्या कानामध्ये एक मंत्र सांगितलेला आहे आणि त्या मंत्राचा जप तुम्ही करीत राहा. थांबशील नाही इथं तू. त्यावेळेला तो कृष्णागर आहे तोही आता तो महादेवाचाच मुलगा होता, तो वीर्यापासून तयार झालेला. तो म्हणतो की महाराज, अहो तुम्ही इथपर्यंत आणलं हे काय थोडं आहे का? अन्यथा माझा जीव तर तेव्हाच गेलेला होता, न जाणो तेव्हाच जीवन संपलेलं होतं. पण मात्र तुमची कृपेमुळं मी आतापर्यंत इथं आलेलो आहे. तेव्हा गृहद्वारा समीप तरु होता, विशाळ रूप होत्या खाली प्रताप दीप सावलीत बसले बरे गोरक्षासी मच्छिंद्रवणे भाव उद्देशी तो अनुग्रह चौरंगासी याती ठाई हो पावा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष बोलत असे उत्तराते मग अनुग्रह तपासिता लाभ होत असे. महाराज मच्छिंद्रनाथांनी आज्ञा केलेली गोरक्षनाथांना की तुम्ही ह्या कृष्णागराला कानमंत्र द्या, उपदेश करा आणि त्यांना या ठिकाणी तपश्चर्याला बसवा. त्याप्रमाणे त्या गुहेमध्ये ते घेऊन आलेले. गोरक्षनाथांनी त्यांच्या कानात गुरुमंत्र सांगितला, डोक्यावरती हात ठेवला. त्याबरोबर अज्ञान काजळी ही अज्ञान निघून गेलेलं आहे त्यांचं आणि एकच एक ब्रह्म सगळ्या ठिकाणी भरून उरलेला आहे. आपणही त्या ब्रह्माचा अंश आहोत. ब्रह्माशिवाय दुसरं या जगामध्ये काही नाही अशी गोष्ट ह्या कृष्णागराला कळालेली आहे. आणि त्यावेळेला गोरक्षनाथांनी विचारलं की आता आम्ही जातो यात्रेला, तू थांबशील नाही इथं? त्यावेळेला तो कृष्णागर मुलगा म्हणतो की महाराज, अहो तुमचं नुसती आठवण जरी झाली तरीसुद्धा मला नेहमी धैर्य मिळत राहील. तुम्ही कुठेही जा, फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा. आता कसं लक्ष ठेवा? तर ज्याप्रमाणे कासवी पिलांना जन्म देते, ते पिलांना सोडून ती दुसऱ्या तीरावरती येते आणि ते पिलं तिकडं मोठे होतात. कशावरती? ती काही त्यांना दूध पाजित नाही, पण मात्र तिकडच्या त्यावरून ती आवाज देते आणि ते मुलं पण त्याला होकार देतात. ते मुलं आवाज देतात आणि ती कासवी तिकडून त्यांना प्रतिसाद देते. आणि अशा पद्धतीनं केवळ त्या दृष्टीवरती त्यांचं हे पोषण होत असतं. त्या पद्धतीनं महाराज तुम्ही कुठेही जगभरामध्ये जा, पण मात्र त्या कासवीच्या सारखी दृष्टी माझ्याकडे राहू द्या. म्हणजे मग मी किती जरी अडचणीमध्ये असलो तरी पण तुमच्या त्या केवळ त्या दृष्टीच्या बळावर मी जगत राहीन. ऐसे बोलता चौरंगीनाथ उभे झाले तोषवंत, मग उचलून घाबरात चौरंगी ते ठेवले परी त्या सांगते बारे ऊर्ध्वक दृष्टीप्रती शिळा सुटक दिसे क्षिती पडेल वरती तुझराया. परी आता प्रसादे करून तू ते देतो एक वरदान, दृष्टी यादवरून काढू नको कदापि. महाराज हे कृष्णागरा, ही तपश्चर्या काही साधी नाही. ही तपश्चर्या अशी आहे की तुम्हाला जो कानमंत्र दिला गुरुमंत्र त्याचा तर जप करायचंच आहे. त्याचप्रमाणे गुरुचं ध्यान करायचं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे गुहेचं दार आहे याच्यावरती हा जो दगड आम्ही ठेवणार आहोत, हा दगडाकडे तुम्ही ध्यान द्यायचं आहे. एकटक त्याच्याकडे पाहायचं आहे. खाण्यापिण्याची चिंता करू नका. त्या चामुंडांना बोलवतो आणि त्यांच्या हातून दररोज तुम्हाला फळं मिळत जातील. तेवढे फळं तुम्ही खायचे आणि आनंदामध्ये राहायचं, तपश्चर्या करायची असं सांगून त्यांनी चामुंडेला त्यांच्यासमोर बोलवून घेतलं. चामुंडा लगेच आली, महाराज काय आज्ञा आहे? त्यावेळेस ते सांगतात की अरे हा जो कृष्णागर मुलगा आहे याला इथं तपश्चर्येसाठी बसवलेला आहे आणि यांना खाण्याची व्यवस्था तुम्ही करून द्या. दररोज फळं आणून द्या, पाणी द्या. आणि ते म्हणतात की महाराज तुम्ही काही चिंता करू नका, बा तुमच्या समक्ष हा पहिली मात्रा लगेच देऊन टाकते. आणि लगेच त्यांनी तिथं फळं त्यांना खायला दिलेले, पाणी प्यायला दिलेलं आहे. असं ते ठरलेलं आहे. आता इथून पुढं दररोज त्या चामुंडा येतील, त्यांना फळं देतील, पाणी वगैरे पाजतील. पण इकडं काय गोष्ट झालेली आहे, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ तिथून त्या वेळेला बाहेर निघाले. त्यावेळेला त्यांना सांगितलेलं होतं जर तुम्ही जर समृद्धीच्या शिळेकडे जर लक्ष ठेवलं नाही तर ती शिळा निघेल आणि तुमच्या डोक्यामध्ये पडेल. मग काय होईल? मग सगळाच अनर्थ होईल. अहो मग कशाचा पुढं सूड घेणं, कशाचं काय दत्ताचं दर्शन, कशाचं काय, आम्हाला सगळं सोडून देऊन तुमचंच उत्तर क्रिया करण्यासाठी इथे यावं लागेल आणि तुमचंही आयुष्य इथंच संपेल. म्हणून तुम्हाला ही विनंती आहे. तुम्ही विनंती म्हणा, आज्ञा म्हणा, पण मात्र या शिळेकडे जे लक्ष ठेवलेलं आहे ते हटवून द्यायचं नाही. आणि असं जर पद्धतीत तुम्ही राहिले काही दिवसापर्यंत तर तुमची ती तपश्चर्या पूर्ण होईल
आणि तुम्हाला आम्ही परत या ठिकाणावरून घेऊन जाऊ. जरी दृष्टी किंचित चुकुर होता पडेल अंगावर, मग प्राण सोडून जाईल शरीर पूर्ण होशील रांगोळी. मग पुढील कार्य साधेपर्यंत सकळ राहिले नरदे हात, तरी जतन करून शरीरात येत आपले जोडी का. मग एक मंत्र सांगून कानी म्हणे करी याची सदा घोकणी, येण्याची सर्व तपा लागणे प्राप्त होशील पाडसा. तेव्हा ही जे काही तुम्हाला जो गुरुमंत्र दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळं चाललेलं आहे. गुरुमंत्र हा तारक मंत्र राहतो आणि तो त्या शिष्याच्या भोवती कायम फिरता राहतो. कोणत्याही जरी अनर्थाचा प्रसंग आला तरी सुद्धा तो गुरुमंत्र त्यांना तारक राहतो आणि त्यांना तर कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊन देत नाही. एवढंच काय, पण सगळं जग जरी त्याच्या विरुद्ध गेलं तरी पण त्याच्यावरती सुद्धा विजय मिळवण्याचं काम ह्या गुरुमंत्रामध्ये एवढं सामर्थ्य राहतं. तेव्हा तुम्ही त्या पद्धतीनं हे तपश्चर्या ठेवा असं सांगून ते तिथून निघून गेलेले आहे. ऐशी त्रिविधा गोष्टी तू ते सांगितली आहे परी रक्षा जीवाते, तो आम्ही लवकर येऊन तीर्थाते तुझ्या पाशी येऊ की. ऐसे सांगून चौरंगाशी बाहेर निघे गोरक्षसी, शिळा लावून ग्रहद्वारा प्रतिबंधन केले दृष्टोत्तर. या उपरांती तपशक्ती चामुंडा स्मरला आपल्या चित्ती, तव त्या स्मरता येऊन चित्ती गोरक्षाते भेटल्या. गोरक्षनाथांनी सांगितल्याप्रमाणे त्या चामुंडांनी पाणी आणि अन्नाची फळांची व्यवस्था केलेली आहे. गोरक्षनाथ मग श्रीनाथ तिथून निघाले, तीर्थयात्रेला निघालेले आहेत गिरनार पर्वताकडे जायला. आणि इकडं त्यांची त्या कृष्णागराची तपश्चर्या त्या गुहेमध्ये चालू झालेली आहे. अशा पद्धतीनं बरेच दिवस चाललेले आहे. आता ह्या चामुंडागण तिथून फळं आणून द्यायच्या, पण यांचं लक्ष फक्त त्या शिळेकडं न जाणं. आपलं जर लक्ष हटलं ते फळं खायच्या नादामध्ये आणि जर ती शिळा जर आपल्या डोक्यात पडली तर सगळाच अनर्थ व्हायचा. एवढं जर तप पार झालं तर सगळ्या गोष्टी अनुकूल होतील. त्यापेक्षा ते फळंच खायला नको असा विचार करून त्यांनी ते फळं सोडलेले खाणं. फक्त एक टक त्यांची दृष्टी तिकडं लागलेली आहे. नेहमी गुरुमंत्राचा जप चाललेला आहे आणि त्या गुरूंच्या विचारामध्ये ते थांबलेले आहेत. अशी तपश्चर्या, कडक तपश्चर्या त्यांची चाललेली आहे. येरीकडे चामुंडा सकळ उत्तम आणून देती फळे, शिळा उचलून होता वेळे काननात सांडते. सांडती परी कैसी रीती गुप्त सेवा करून जाती, परितवरंगी महाजाती शिळा भय दाटला. आता त्यांना जे काम दिलेलं होतं आपण वेळच्या वेळेला जाऊन त्यांना फळं आणि पाणी द्यायचं ते बरोबर करीत होत्या. त्यांनाही काही घेणं नाही, ठेवून द्यायचं आणि आपलं निघून यायचं. पण मात्र ह्या कृष्णागर मुलाला ते अन्न पाणी काही गोड लागत नव्हतं. तो विचार करायचा की न जाणं जर आपलं लक्ष हटलं आणि जर ही शिळा आपल्या डोक्यात पडली तर सगळं मुसळ केरात. म्हणून त्यांनी ते फळांकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. मनात म्हणे गुरु वचन की शिळा घेईल तुझा प्राण, म्हणून दृष्टी या कारण अखंडित रक्षावे. ऐशी भावना आणून चित्ती दृष्टी ठेवती शिळे प्रती, मुखी नाम मंत्र होते आराधित सर्वदा. परद्या शिळेच्या भय करून खाऊ विसरला फळा कारण, किंचित वायूचे होता गमन तोची आहार करीत असते. मग कसलं फळं बिळं काही खायचे नाही, वेळच नाही, कारण की सगळं जे लक्ष आहे त्याच्या शिळेकडे लागलेलं आहे. मग फक्त जे काही थोडाफार वारा येईल तेवढंच पिऊन राहायचं, गुरुमंत्राचा जप करायचा आणि जे ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाची घोकणी करायची. असं त्याचं तपश्चर्या चाललेली आहे. शिळेवरती सदा दृष्टी परिऊर्ध्व भागे ओपिली दृष्टी, अंग हलवे ना महिपाठी अर्थ काही चाले ना. दरी करावे चलनवलन नेणं दृष्टीशी चुकरपण, झाला शिळा घेईल प्राण म्हणून नहाले झाडात. फळं जरी जाचमुनी घ्यावी हाती नेणं त्या औचिती, चित्त गेल्या इंद्रिय समजते तया मागे धाव दे. तेव्हा त्यांना हे माहिती होतं की कोणती बी सुरुवात ही ह्या मनापासून होते. मनाला एखादा विषय आवडतो त्याच्याबद्दल ते आसक्ती तयार होते आणि आसक्तीमध्ये जर कोणी जरी विघ्न केलं तर क्रोध येतो. क्रोधात संजा येते कामम, कामात क्रोध बीजा येते, अशी ती संगती येते आणि मग काय होतं सगळाच ऱ्हास होऊन जातो. परमार्थ प्राप्तामध्ये तर फारच ऱ्हास होतो. मग म्हणून त्यांनी विचार केला की आपल्याला ते फळच नको, म्हणून त्यांनी ते फळं खायचं सुद्धा सोडून दिलेलं आहे. मग चित्तबुद्धी अंतःकरण हेतू ऐक्य स्थिती घे जण, फळस्पर्शिता भावने करून भ्रष्ट होतील सर्वस्वे. भगवंत रूपे स्मरणशक्ती आबुद्धवरील माझी मती, म्हणून सांडले फळप्राप्ती योगाहून लक्षित असे. म्हणून योग चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे जिथं चित्त आणि वृत्ती विराम पावतात त्याला योग म्हणतात. मग योगामध्ये हे आसन प्राणायाम नियम, आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे सगळे 8 अंग मिळून तो योग होतो. योग म्हणजे काय फक्त प्राणायाम करणं किंवा आसन करणं एवढा योग नाही आहे.
योग ही फार मोठी व्यापक संज्ञा आहे आणि त्या योगामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या योगाने माणूस ईश्वर प्राप्ती करून घेतो. त्याचप्रमाणे ऐहिक सुख व्यावहारिक सुखाची सुद्धा प्राप्ती योगाने होते. मग मंत्ररूपे स्मरणशक्ती याबुद्धवरील माझी मती म्हणून सांडले फलप्राप्ती योगाहून लक्षित असे. ऐशी उभयता काचणी करून आटत चालले रुधिर प्राण परिते रुधिर मांस लक्षण आटत आहे सत्य. रुधिर मांसा लागी बक्षित बक्षून उदकमय करीत शेवटी चित्तासे हरित भक्षण चित्त निष्ठता. आणि मग अशा पद्धतीनं त्यांची जी तपश्चर्या चाललेली आहे. आता खाणंच नाही तर रक्त कुठून तयार होणार, रक्तच नाही तर मांस कसं काय तयार होईल, आणि मांस नाही तर मग ते मन कसं काय राहील. अशा पद्धतीनं फक्त ते जे तिथं आहे त्यांची फक्त जाणीव, अहम मी कोणीतरी आहे, इदम न मम मी स्वतः नाही, मी स्वतः काहीतरी आहे, एवढीच फक्त जाणीव राहिलेली आहे. आणि ते जो गुरुमंत्र आहे तो भिनलेला आहे आणि एका मोठ्या योग्याची तिथं ही आकृती तयार झालेली आहे. त्याचं जे शरीर आहे ते आटत चाललेलं आहे, फक्त हाडाचा सापळा राहिलेला आहे. आणि जी वस्तू जर वापरली गेली नाही तर ती लयाला जाते. अशा या नियमाने त्यांचं शरीर हे आटत गेलेलं आहे. फक्त एक जाणीव मी कोणीतरी आहे आणि त्या मंत्राचा जप एवढंच फक्त राहिलेलं आहे. रुधिर मांसा लागी भक्षित भक्षून उदकमय करीत शेवटी चित्तासे हरित भक्षण करत असे नित्यता. चित्ता आटले सकळ रुधिर पै शरीर उरले अस्थि पंजर वरे उगवलीत होत्या त्याचवर गवसणी परी विराजे. जोवरे शरीर असे प्राण तोवरे अस्तित्वाचा घाण प्राण भंगल्या भंगदान सर्व त्रासी माहिती. म्हणून जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व राहतं. एकदा का प्राण शरीरातून निघून गेला की मग मात्र काहीच राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी आता हे जे हा जो कृष्णागर मुलगा आहे हा फक्त तिथं ह्या जाणीव रूपाने फक्त राहिलेला आहे. मग तो देह काष्ठा समान बोला रहित चलनवलनहीन ऐसे पाहून बाळताने वारुळ वरी रचले. वरी तितक्या दृष्टी हरल्या प्रतिमुखी ध्वनी मंत्र शक्ती तितके उरे मग निशिती जिकडे तिकडे झालीसे. आता ते शरीर जे आहे ते पहिल्यांदा असं लाकडासारखं झालेलं आहे, चलनवलनच थांबलेलं आहे आणि त्याला वय त्याचं काहीच नाही. पण मात्र ते जो कृष्णागर मुलगा आहे तो तिथे एकटाच बसलेला आहे. वारुळ त्याच्यावरती रचलं गेलेलं आहे आणि बरेच दिवसापर्यंत फक्त तिथून त्या दिलेल्या गुरुमंत्राचा आवाज येतोय. ऐसे परी चौरंगीते निज देहाते त्या पुढे पुढील स्वार्थे पुढील अध्यायी ऐका. तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडुळीचे स्वतेजा पर तुम्ही श्रोत्या शृंगार झुंडीसूत अर्पित असे. तर हा जो विषय आहे आता या ठिकाणी तो ह्या कृष्णागराची तपश्चर्या चाललेली आहे. ती तपश्चर्या कुठपर्यंत चालत, मग ते कधी येतील तिकडून आणि तीर्थयात्रा करून येताना आल्यानंतर तिथं काय घटना घडेल. हे जे तीर्थयात्रेला गिरनार पर्वताकडे चाललेले आहेत मच्छिंद्रमुनी आणि गोरक्षनाथ ते पण पुढं कुठं गेले, त्यांनी पण तिथं काय काय घडवलेलं आहे, दत्तांच्या दर्शनाला जाईपर्यंत काय घटना झाल्या वगैरे जो सगळा विषय आहे हा पुढच्या अध्यायामध्ये येईल. तरी हा ग्रंथ नवरत्नहार आणि वैडूर्य स्वतेजा पर तुम्ही श्रोत्या शृंगार झुंडीसूत हरित असे. नरहरी वंश मालो ते मालो नरहरीचा शरणागत तो हा भक्तिपूर्व ग्रंथ श्रोत्या ते संकल्पिला. स्वस्ति श्री भक्ती कथा सार समज गोष्टार किमी आगार सदा परिसूत श्रोते चतुर्थी कृष्णाध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय महा श्री सरस्वती महा श्री मार्तंड भगवान महा श्री गुरु बृहन महा. जय जय जगदुद्धारा जगदाश्रिता रुक्मिणीवरा दीनबंधू दया सागरा वीरा सुरवरा तू एक. तरी ऐसा प्रभू सर्वा सुरवराम प्रति जैसा मगवा तरी आता कृपा गावा ग्रंथा जरी एका. मागले अध्यायी कथन चौरंगी जैस बैसे तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदन गिरनार कोरती पोहोचले परी आनंद भरित प्रेमे वंदिला मच्छिंद्रनाथ. पुढे होता त्रिसूत आनंद डोई उडाला. मच्छिंद्राते कळून हृदय म्हणे मालीस माझे आई चक्षु मिळाले तुझे ठाई मार्ग पाय पाडता बरे विठ्ठल 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 विठ्ठल. श्री गुरुदेव दत्त. श्री चैतन्यनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा. देखू नको गुणवंता अनंता नायका मागणे हेच आता. ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही जय हे रघुवीर समर्थ वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अलग निरंजन आदेश